सर्वांनाच आवडणारा कलाकंद. भूक असो नसो, मूड असो किंवा नसो, कलाकंद खाण्यासाठी कोणीच नाही म्हणत नाही. बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये खूप ड्राय झालेला कलाकंद मिळतो. त्यासाठी आज आपण अगदी फ्रेश, झटपट आणि भरपूर कलाकंद बनवणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये 2-3 चमचे पाणी टाकलं म्हणजे दूध खाली लागणार नाही आणि नंतर त्यामध्ये 1 लिटर दूध टाकून घेतलं. सकाळी घरामध्ये जे दूध येतं तेच दूध घेतलेलं आहे, पिशवीचं दूध वापरलं नाही. म्हशीचं दूध 1 लिटर घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता. आता हे दूध फक्त गरम करून घ्यायचं आहे. मी हाय फ्लेमवरती दूध गरम केलेलं आहे म्हणून कंटिन्यू दुधाला मिक्स करून घेतलं. आता इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तुम्ही 200 किंवा 150 ग्रॅम पनीरसुद्धा वापरू शकता. 1 लिटर दुधासाठी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. आता या पनीरला मी हाताने चुरून घेतलं, तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. आणि बघा, गरमागरम दुधामध्ये हे पनीर टाकायचं म्हणजे कलाकंद पटकन तयार होतो आणि चवदारसुद्धा होतो. फक्त पनीर घेताना फ्रेश घ्यायचं. घरी जर पनीर बनवायचं असेल तर अर्धा लिटर दूध तुम्ही फाडून त्याचं पाणी काढून ते दूध वापरू शकता. आणि या गरमागरम दुधामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात खाली मिश्रण लागू द्यायचं नाही. पनीरमध्ये थोड्या गाठी होत्या किंवा मोठे तुकडे होते म्हणून मी या पद्धतीने पनीर बारीक करून घेतलं. कलाकंद बनवताना दूध आपल्याला आटवायचं आहे आणि दूध आटवताना कढईला साईडला जी साय लागते ती साय कंटिन्यू मिक्स करून घ्यायची. बऱ्याच वेळेस दुधामध्ये मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात. तर बघा, या पद्धतीने चहाची जी चाळण असते तिच्या मदतीने तुम्ही मोठ्या मोठ्या गाठी मोडून घेऊ शकता. पनीर किसून घेतलं तर अजिबात गाठी तयार होणार नाहीत. मात्र मला पनीरचे मोठे मोठे तुकडे आवडतात म्हणून मी इथे पनीर हाताने चुरून टाकलेलं आहे. दुधामध्ये पनीर चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मिल्क पावडर टाकायची. मिल्क पावडरमुळे कलाकंदला खूप छान टेस्ट येते. मी इथे 4 ते 5 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्ही आणखीन 4-5 चमचे मिल्क पावडर ॲड करू शकता. म्हणजे दूध पटकन घट्ट होईल आणि कलाकंदला चवसुद्धा छान येईल. आता गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे त्यामुळे मी कंटिन्यू मिक्स करून घेतलेला आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवणार असाल आणि जास्त वेळ दुधाला आटवणार असाल तर त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा म्हणजे खाली दूध लागत नाही. मी ते हाय फ्लेमवरतीच कलाकंद तयार करून घेतला. अगदी 15 मिनिटांमध्येच कलाकंद तयार झालेला आहे. आणि बघा, इथे दूध एकदम घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच या स्टेजला याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. मी पोहे खाण्याच्या चमच्याने 5 चमचे साखर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे. वेलची पूड फ्रेश कुटून घेतलेली टाकायची म्हणजे वेलचीचा खूप छान सुगंध आणि टेस्ट कलाकंदला येते. जर वेलचीचा फ्लेवर किंवा वास कमी झाला असेल तर 1 चमचा वेलची पावडर टाकली तरी चालेल. मी ते फ्रेश कुटून घेतलेलीच वेलची पावडर टाकली आणि बघा, इथे कंटिन्यू आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. कलाकंदसाठी फुल फॅट मिल्क म्हणजे साय न काढलेलं दूध वापरायचं आहे. दूध तापवून त्याची साय काढून घ्यायची नाही. डायरेक्ट कच्चं दूध आज आपण इथे 1 लिटर गरम केलेलं आहे. आता मिश्रण खूप सुद्धा घट्ट होईपर्यंत मिश्रण आटवायचं नाही, कारण की थंड झाल्यानंतर मिश्रण थोडंसं ड्राय होणार आहे. अगदी फ्रेश कलाकंद आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस बघा, त्यामध्ये हलकं हलकं खाली दूध शिल्लक असतं आणि तो कलाकंद तोंडामध्ये टाकताच विरघळतो. म्हणून आपल्याला कलाकंदचं मिश्रण खूप ड्राय करायचं नाही. इथे बघा, कलाकंदमध्ये 2-3 चमचे दूध शिल्लक आहे. त्याच वेळेस मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली आणि मिश्रण गॅसवरून उतरवून घेतलं आणि फक्त 5 मिनिटांमध्येच बघा, कलाकंद थोडासा घट्ट झालेला आहे. थंड झाल्यानंतर थोडासा ड्राय झालेला दिसत आहे. म्हणून खूप घट्ट होईपर्यंत कलाकंद आटवायचा नाही. कलाकंद गरम आहे त्याच वेळेस एखाद्या ट्रेमध्ये किंवा डब्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा. मी काचेच्या टीनमध्ये किंवा डब्यामध्ये कलाकंद काढून घेतला आणि कढईमध्ये बघा, हलकंसं दूध शिल्लक आहे आणि साखरेचा थोडासा खाली पाकसुद्धा शिल्लक आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा कलाकंद खूप असा कडक होणार नाही किंवा ड्राय होणार नाही. आणि इथे बघा, मी कलाकंदला हलकंसं वरतून प्रेस करत आहे. साईडला तुम्हाला थोडं थोडं दूध दिसत असेल. म्हणजे एकदम फ्रेश आणि तोंडात टाकताच विरघळणारा कलाकंद इथे तयार झालेला आहे. आणि अगदी 10 मिनिटं मी या कलाकंदला थंड करून घेतलं आणि लगेच कापून घेतलं. फक्त हा कलाकंद फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. बराच वेळेस आपण कलाकंद थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग तो एकदम ड्राय होतो आणि कडक होतो. या काचेच्या डब्यामध्ये फक्त 10 मिनिटं कलाकंद ठेवला आणि लगेच कट करून घेतला. थोडासा गरम आहे त्याच वेळेस कलाकंद कट करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा. मग नंतर कलाकंद तुम्हाला गरम खायचा की थंड ते तुमच्यावरती आहे. आणि बघा, इथे कलाकंद भरपूर असा थंड झालेला आहे, हलकासा गरम आहे. त्याच वेळेस मी याचा पीस काढून दाखवते आणि बघा, कलाकंद किती सुंदर तयार झालेला आहे. कलाकंदमध्ये खाली हलकंसं दूधसुद्धा शिल्लक आहे त्यामुळे तोंडात टाकताच हा कलाकंद विरघळणार आहे.
मिल्क पावडर, वेलची पावडर, साखर, पनीर, दूध यामुळे कलाकंदला जबरदस्त टेस्ट आलेली आहे. आता आवडत असेल तर वरतून तुम्ही पिस्ता टाकून सुद्धा कलाकंद एन्जॉय करू शकता. ट्राय करून बघा. घरी कलाकंद बनवणं खूप सोपं आहे आणि सर्वात मेन म्हणजे घरी एकदम फ्रेश कलाकंद आपल्याला खायला मिळतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.